तर भावांनो, तुम्हाला सांगायला आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये स्वागत आहे. आणि आपण आता बाळूमामाची आलोय आदमापुरात. तिथनं आता दर्शनाला त्यांनी जायचं, डायनाला बी घेऊन चाललेलो. मग तिथनं आत गेल्यावर ना तिथनं लागली भांडणं. तो म्हणते की कुत्रा आत घेऊन जायचं. अरे आत कोण घेऊन चाललंय? ते फोटो उभा करून फोटो काढणार होतो, त्यांनी फोटो बी काढून दिले नाहीत आपल्याला. हे असंच आहे का आदमापुरात? बाहेरची कुत्रे आली की आत जाऊन द्यायचं नाही का? जवळची पोरं घेऊन आली की मैदानला आली की कुत्रे आत घेऊन जातात. किती व्हिडिओ दाखवायचे म्हणले यांना? कुत्रा काय चावते का? ह्यांच्यापेक्षा माणसापेक्षा त्याला कळतं एवढं. आम्ही जबाबदारी घेतो म्हणलं तरी बी आम्हाला हे करून दिलं. आदमापुरात इथं कुत्र्याला जात घेऊन देत नाहीत, तर मग माणसांची काय किंमत आहे इथं? आदमापुराच्या मामाच्या दरबारात कुत्र्याला आत येऊन देत नाहीत. हे कोण सांगणार आहे कुत्रा आत घेऊन जाऊ नका? आणि इथं शांत बसलं ना लय बोलायला बघतात. काय आम्ही शांत बसणारच नाही दिसतोय काय? आम्ही बोलायला लागल्यावर ना थंड पडलेत की मला म्हणतो व्हिडिओ करू नका. अरे इथं काय चाललंय दाखवायला पाहिजे की व्हिडिओ काय करू नका? हे बी लय फणफणाला चाललंय. दाखवतो थांबा तुम्हाला काय म्हणतो. ब्लॉगर आहे मी. बाकीचे बी घेऊन येतात, व्हिडिओ बघतोय, आज मंदिरात घेऊन जातात, मला माहित आहे. तुम्ही मास्क निघाला आणि कुठं गलीवर फिरवा. चाललोय ना काय झालंय? पाच माणसं सांगायला जबाबदारी तुम्ही कसली घेणार आहे? कसली घेणार आहे? बघणार सावल्या का बघणार आहे तुम्ही? चावलंय का आता? टाकणारच आहे नाही. बाकीचे कुत्रे येतात आम्हाला माहित आहे. चौथ्याला कुत्रा आहे इथे. व्हिडिओ टाकणारच आहे. व्हिडिओ काय मी बघत नाही. व्हॉट्सअपला कुणाचं येतात काय? बाकीचे कुत्रे येतातच की. लांब लांबला कुत्रे घेऊन यायचे आणि तुम्ही हे करा. मामाने काय कोणासाठी काय केलं सगळ्याला माहित आहे. तुम्ही कुत्रा आत येऊन देत नाही. मामांच्या दरबारात कुत्र्याला प्रवेश नाही तर आम्ही तर कशाला यायचं? बाहेरनच दर्शन घेऊन आमचं आम्ही बी बाहेरनच गेलो. एवढ्या लांबने यायचं आणि यांचं बोलून बी घ्यायचं आणि कशाला काय पाहिजे? मामानं सांगितलंय माझ्या भक्तांना कुणाला अडवायचं नाही आणि यांचं आणि वरनं रोबाब झाडतातले. त्यापेक्षा आम्ही बाहेरनच दर्शन घेतलं आणि बाहेरच्या बाहेरच आलो. तुम्हीच सांगा हे बरोबर केलीत का यांनी?